म्हणजे तुमच्या मातीची ताकद काय आहे हे तुम्ही अजून जाणलंच नाहीये. तुमचं जर हे फूल बघितलं, हाईट बघितली, एवढी हाईट असलेली तीळ आहे तुमच्या भागात किती शेतकऱ्यांची आहे? नाही, कोणाचीच नाही. ह्याच्यावर नाही आहे. आम्ही जेवढी फिरली त्या फिरलीमध्ये एवढीच आहे, बस एवढी, त्याच्यावर नाहीच आहे, कोणाचीच नाहीये. शेतीचं मर्म जाणून जर घेतलं आणि निष्ठा ठेवली तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळायला वेळ नाही लागत. मग आता पहिली प्रतिष्ठा कोणाची वाढवली पाहिजे? जमीन, आपल्या मातीची. पहिलं आपण जे काही करायचं ते आपल्या मातीसाठी करा. पण आपण सगळं कोणासाठी करतो? तुम्ही कपासला किती खर्च केला होता एकरी? एससीडीचं खत तुम्ही जेवढं जास्त टाकाल तेवढं उत्पन्न जास्त. किती गॅरंटी नाही? लोक लकी ड्रॉची तिकीट फाडतात, हे तर गॅरंटेड ड्रॉ आहे. आदल्या वर्षी तुम्ही 21 गोण्या टाकल्या, 27, दुसऱ्या वेळेस 25 आणि तिसऱ्या वर्षी काहीच नाही. तरी पण त्याच्यामध्ये ट्रॉलीभर सोयाबीन झाले आणि शेजारी 6 एकर मध्ये अर्धे झाले, 2 एकर पेक्षा. विदर्भामध्ये लोक पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 25% वापरतात फक्त एससीटी. किती? बरोबर. तरी एवढे रिझल्ट येतात. विचार करा, जर 100% वापरायला लागले तर तुमच्याकडे तर उत्पन्नाचे रेकॉर्ड तुटून जातील. एससीटी वैदिक हे तुम्हाला शुद्धतेचं महत्त्व सांगतं. केमिकलमध्ये तुम्ही किती पण चुका करा, तुम्हाला केमिकलमध्ये आपली चूक कधीच कळत नाही. कारण तुमच्या भागामध्ये समस्या काय माहिती का, की शेतकऱ्यांना थोडं द्यायचं आणि थोडं घ्यायची सवय लागली. आपोआप यायची काय लागली? सवय लागली. त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय, तुम्ही जर एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची एनर्जी जर खर्च होती तर तुम्ही तेवढी डिपॉझिट पण केली पाहिजे. मग तुमच्या भागामध्ये बेसल डोस एससीटी वैदिकचे पॉवरफुल जर भरले तर तुमच्या बागा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देतील. पण आपण काय करतो, हवा चालते ना, गरम हवा, त्या गरम हवेने काय होतं, तुमच्या पानांमधलं क्लोरोफिल जळून जातं. क्लोरोफिल म्हणजे काय? हरितद्रव्य. हरितद्रव्यामुळे पानं कशी दिसतात? हिरवी. मग तेच जर जळून गेलं, कारण त्याच्यामुळे जेव्हा पाण्याचं केमिकलमुळे ते काय होतं, पानचट बनतं. मग त्यातलं पाणी जळून गेलं की ते हरितद्रव्य पण जळून जातं आणि मग तुमची बागा पिवळ्या पडायला लागतात. बरोबर आहे. तुमची जमीन जर कोरडवाहू आहे तर त्या जमिनीला आराम मिळतो. काय मिळतो? आराम मिळतो. आराम मिळाल्यामुळे त्या जमिनीचा कस उतरला जात नाही. ठीक आहे. आता अशा जमिनीमध्ये तुम्ही जर रसायन टाकले तर तुम्ही किती युरिया टाकला? युरिया नाही टाकलं. किती वर्ष झाले? युरिया टाकतच नाही. किती वर्ष झाले? जेव्हापासून मी एससीटी बरोबर कनेक्ट झालो तेव्हा युरिया टाकत नाही. माती वाचवा, जीवन वाचवा. आणि माती वाचली तर शेतकरी वाचेल. आणि माती वाचवायची तर एससीटी वैदिकचं काम असते. माती बलवान, पीक पहिलवान. आम्ही वाचवायची भाषाच करत नाही, बलवान करा. बलवान करा. सेंद्रिय कर्म मातीतली गोष्ट आहे, परंतु सूर्य हा पूर्ण सूर्यमालेच्या ऊर्जेचा काय आहे? स्रोत आहे. म्हणजे अक्षरशः त्राटिका एक योगामध्ये प्रकार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, नंबर, पत्ता सांगा. प्रकाश भगवान राठोड, राहणार 10 तोंडा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. खरं तर
तिळाच्या शेतामध्ये मी पहिल्यांदा आलोय. म्हणजे तिळाचं शेत मी अजून आजपर्यंत कधी व्हिजिट नाही केलं. मग आम्ही तीळ लावायचो, ते एक पाटा टाकला पावसाळ्यामध्ये की संपला विषय. उन्हाळ्यात तीळ हा विषय नाही आहे. आता आज तुमचं हे तिळाचं पीक पाहिलं तर खरोखर एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता हे विश्वास पटतो. कसा खाल्ला होता, त्यांनी तो पेरला आणि त्याचं जे उत्पन्न आलं ते त्यांनी वाटून घेतलं. हे अजून कोणी कोणाला सांगत नाही. ते विचार करता एक तीळ 7 जणांनी कसा वाटला असेल. मग तिथं डोक्याला काही एक शेतकरी काय होता, शेती करायचा आणि त्याला 4 मुलं होती आणि 4च्या 4 आळशी होती. तर पूर्ण आळशी, एवढी आळशी का शेजारी आम्ही आता एका याच्यातून आलो गावामधून, वाशिमच्या. वाशिम जिल्ह्याचं गाव होतं जनुना. आणि खरंच ना गाव असं आहे की त्याच्या अख्ख्या देशात चर्चा व्हावी. पलीकडून धरण आहे आणि सगळं वाव शेतं पडीक आहे, धरणाच्या शेजारी पडीक आहे. आणि आमच्या एका शेतकऱ्यांनी तिथे भुईमुग केलेला आहे. बरोबर आहे, 1 नंबर भुईमुग आहे. मग बाकीचे शेतकरी आले, त्यांना विचारलं का हो म्हटलं. ते म्हणे, ते अगोदर एक जण म्हटलं तुम्ही काय लावत का नाही. ते म्हणे त्याला पिकाला तेवढा वेळ पुरत नाही. म्हटलं मग तुम्ही कोथिंबीर का नाही लावते. म्हणे आजूबाजूचे जनावरं त्रास देतात. म्हटलं मग कंपाऊंड का करत नाही. म्हणे परवडत नाही. बरोबर आहे ना. म्हटलं तुम्ही केल्याशिवाय कसं काय परवडेल. तुम्ही केलं, ते जनावरांनी 10% खाल्लं तर तुमचं 80% तर जाईल ना मार्केटला. त्यांचं 10% सोडून द्या आणि मग कंपाऊंड करा, पुढच्या वर्षी कमवूनच करा. दुसऱ्या महिन्याने ते बोंडाळी येते आणि सगळा कपास खाऊन टाकते. म्हटलं तुम्ही जर केमिकल वापरता तर बोंडाळी येणारच आहे ना. तुम्ही केमिकल वापरू नका. मग केमिकल न वापरता मी एवढं उत्पन्न निघते हे तुम्हाला माहिती आहे का. नसेल माहिती तर माहिती काढा. बरोबर आहे की नाही. तुम्ही न करण्याचे कारण शोधता, करण्याचं काही एक कारण शोधा ना. बरोबर आहे की नाही. मला सांगा, जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अशी जर जागा असती तर तिथे लोकांनी बंगले बांधले असते. म्हणजे तुमच्या मातीची ताकद काय आहे हे तुम्ही अजून जाणलंच नाही आहे. ही समस्या आहे. तुम्हाला काय सवय लागली आहे, आपोआप येत आहे. पाणी भरलं काय येत आहे. ही काय लागली, मागच्या पिढीला सवय लागली आणि त्यांनी पुढच्या पिढीला पण तेच शिकवलं. आणि म्हणून आता काय झालं आहे की हे जे पिकं असे पाहिले की मग विश्वास बसत नाही. तुमचं जर हे फूल बघितलं, हाईट बघितली, एवढी हाईट असलेली तीळ आहे तुमच्या भागात किती शेतकऱ्यांची आहे. नाही, कोणाचीच नाही. याच्यावर नाही साहेब, ह्याच्यावर नाही आहे. आम्ही जेवढी फिरली त्या फिरलीमध्ये एवढीच आहे, बस एवढी. त्याच्यावर नाही साहेब, कोणाचीच नाही आहे. आता तुमचे जर फुटवे पाहिले 8-8, 9-9, 4-4, 5-5, सरासरी 4-5 आहे. मग त्या तेळीला पहिले फुटवेच नाही, त्यानंतर हाईट एवढीच. मला सांगा, झाडच एवढं आहे, त्याला माल किती लागेल. आता याला जर पाहिला तर हा माल कसा लागला आहे बघा ना तुम्ही, खालपासून माल लागला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे उत्पन्न एवढं का लागलं तर याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. मग त्या कारणापर्यंत आपण गेलं पाहिजे. आज आपण सगळं जर शेत पाहिलं तर नुसतं असं फुलांनी काय झालेलं आहे. हां, म्हणजे घंटी लागल्यासारखे सगळ्या घंट्याचे घनघण घन घन घन. मग हे जे एवढी आपण बघतो, किती क्षेत्र आहे सगळं साहेब. इथं हा तीळ 3 एकरमध्ये आहे. हे 3 एकर आहे. आणि 3 एकरमध्ये तुम्ही पहिल्यांदाच केलाय का तीळ. का नाही, मी आधी तीळ पहिल्यांदाच केलेलं आहे. हां, एसीटी आधीपासून वापरत होतो. वैदिक कधीपासून वापरताय. आता जवळपास 4 वर्ष युजर आहेत सर. SCTचे हे 2 वर्ष झाले वैदिक वापरायला. हे ज्यावेळेस आपलं एसटी चालू होतं ना, आपलं SCT, हा. एसीटी चालू होतं तेव्हापासून युजर आहे मी. तुम्ही युजर आहे. हो. किती क्षेत्राला वापरताय सध्या. त्याच्या अगोदरपासून user आहे. आपला जो ग्रुप आहे हां, समृद्ध डाळिंब शेतकरी बर group, बर, त्याच्यावर तुम्ही होते. त्याच्यावर मी आहे. अरे बापरे. त्या ग्रुपवर बर बर बर. तेव्हापासून ते नाशिकला चालू होतं तुमच्या प्रोग्राम. म्हणजे हे कोणीच नव्हते तेव्हा तुम्ही होते. बिलकुल, बिलकुल. पहिले user नाशिकला माझे. तुमच्या प्रोग्रामला आलो होतो तेव्हापासून वापरतो मी. ते ज्ञान पहिल्यापासून मिळालं. हा. बरं, चला नाशिककरचा परत दुसरा माणूस तुम्ही बोलून घ्या. बरं, मग तुम्ही आता जे मागची पिकं करताय त्या पिकांमध्ये तुमचे अनुभव काय काय होते. मागच्या पिकामध्ये एवढं अनुभव म्हणजे आपला जर रासायनिक आहे हा. त्याचा रिझल्ट बरोबर नाही. जमीनचं बर. पीएच
खराब होतो. खराब होतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतामुळे आपला ऑर्गॅनिक मॅटर कमी होतो ना. करेक्ट, एकदम बरोबर आहे. आता बघा सांगा, तुमची सगळी शेती किती आहे? माझी इथं 18 एकर आहे या 18 एकर. स्पॉटवर. बरोबर आहे. बाकी माझ्याकडे 42 एकर शेती. सगळी 42 एकर आहे. या स्पॉटवर 18 एकर 18 आहे. आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांक 10-12 एकर शेती असेलच ना, हा. जास्त पण असेल. शेतीचं मर्म जाणून जर घेतलं आणि निष्ठा ठेवली तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळायला वेळ नाही लागत. मग आता पहिली प्रतिष्ठा कोणाची वाढवली पाहिजे? जमीन आपल्या मातीची. पहिलं आपण जे काही करायचं ते आपल्या मातीसाठी करा. पण आपण सगळं कोणासाठी करतो? पिकासाठी. सगळे शेतकरी पिकासाठी झटतं हो, मातीसाठी कोणी झटत नाही. मग तुम्ही जर पिकासाठी झटायला लागले मातीसाठी तर तुम्हाला पिकाची काळजी करायची गरज नाही. आता हे पीक बदलत राहणार आहे, पण माती बदलणार आहे का? मग तुम्ही जर मातीवर काम केलं, जे बदलत नाही त्याच्यावर काम करा. जे बदलतं त्याच्यावर काम कशाला करता? हे पीक आज आहे उद्या नाही. पण माती आहे काय कायम आहे. मग तुम्ही माती सुपीक करण्यावर काम करा. भले एखादं पीक येणार नाही, भले एखादं पीक येणार नाही. पण मातीवर जर काम केलं तर तो आयुष्यभरासाठी तुमची पिकं यायला सुरुवात होतील. कोणतंही पीक करा, सक्सेस. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग हेच मला तुम्हाला सांगायचं. मग तुम्ही ज्यावेळेस हे सगळं केलं, मग तुम्ही सुरुवात करताना मग पहिल्या कोणत्या पिकाला वापरली? आधी डाळिंबाला वापर, त्यानंतर त्यानंतर तूर वगैरे वापरतो. तुरीला. काय तुमचा अनुभव आहे तुरीचा? तुरीचे अनुभव झाला. कपाशीला मला एकरी 21 क्विंटलचा ॲव्हरेज आलेला काय बात करता? हो. हो, काही नका बोलू बरं का. 2 एकरमध्ये 27 पोते कृषी अमृत टाकलेलं आहे. बोंडाळी शेवटपर्यंत आलेली नाही. मे महिन्यापर्यंत कापूस काढलेला आहे. 42 क्विंटल झालेला त्याला गुप्ताला माहीत आहे. बंगल्याचा मालक आहे, 40 एकरचा मालक बोलतोय. हो. काय बोलतोय? LSQ ट्रीटमेंट पण दिली सर त्यांनी. म्हणजे कपासमध्ये तुम्ही 21 क्विंटलचं ॲव्हरेज काढलं. काढलेलं आहे. अहो, मला लोक आत्ता म्हणत होते, साहेब आम्हाला 10 क्विंटलची गॅरंटी द्या. आत्ता 27 वाशिममध्ये, यवतमाळमध्ये. मग मला सांगा, तुमची जमीन ज्याने खंडाने घेतली आहे, ऐका, तो म्हणतो मी 1 एकरमध्ये 10 एकरचं उत्पन्न काढेल. आणि ज्याची स्वतःची जमीन खंडाने घेतली आहे ना, तो ते ऐकून पळून जातो. ते पीक पाहून पडून गेला तो पीक पाहून पळून गेला. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुमची स्वतःची जमीन कशी पिकते हे पाहून सुद्धा तुमचा विश्वास जर बसत नसेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय? माझ्यासारख्या माणसाने नाशिक येऊन सांगावं तुम्हाला का तुमच्या शेतीमध्ये एवढी दम आहे, तुम्ही पिकवा. ते म्हणता नाही, आमच्याकडे शक्य नाही. म्हणून आपण एक सांगायचं मला काय आहे सर, तुम्ही शेतीमध्ये सुरुवात केली, मग तुम्ही एक पिकाला वापरायला सुरुवात केली. आज तुम्ही कपासमध्ये 21 क्विंटल कापूस काढला. 2 काय? वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे आत्ताची गोष्ट आहे. हा. त्याला तुम्ही काय काय दिलं होतं? SCT फक्त कृषी अमृत दिलं हां, आणि आपलं सॉईल चार्जरचं ड्रिचिंग केली. बरोबर. तरी एवढा कापूस निघाला. तुम्ही फक्त काय केलं होतं? कृषी अमृत मोठ्या प्रमाणात जास्त हा वापर. जास्त वापरला. त्याच्यानंतर तुमचा अजून कुठल्या कुठल्या पिकांमध्ये अनुभव आहे? तुरीमध्ये अनुभव आहे. तुरीमध्ये काय अनुभव आहे? तुरीचा चांगला अनुभव आहे मला. लोकांपेक्षा चांगला रिझल्ट मिळाला. किती मिळाला असेल? मला एकरी 5-5.5चा ॲव्हरेज आलेला आहे. एकरी 5.5 आहे. त्याला पण तुम्ही ॲव्हरेज वापरला असेल. हा, ॲव्हरेज वापरला, जास्त नाही वापरला. आता हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये तुमचा आत्ता जो अनुभव आहे ह्या वर्षीचा, आता परिसरामध्ये काय अनुभव आहे आणि आपला अनुभव काय? आता त्या परिसरात तिळचे शेतकरी आहेत ना आमच्याकडे. आहेत का? विजू पाटील. तुमचे किती क्षेत्र आहे तिळाचं? 5 एकर आहे. तुमची तीळ केमिकलवर आहे, रासायनिक खतांवर? तुम्ही युरिया, DAP असंच टाकता? किती डोस झाले तुमचे? 1 डोस दिला. तुम्ही फवारण्या मारता? कीटकनाशक, बुरशीनाशक, बरोबर आहे ना? तुमचा अनुभव काय आहे? सर आमची तीळ अशी नाही एवढी नॅनो टेक्नॉलॉजी. मला सांगा, उंची जर नाही वाढली तर फुटवे जर नाही वाढले तर उत्पन्नसुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. आता माझ्या दृष्टीने ही सुद्धा तीळ अजून बेस्ट होऊ शकते. ही माझ्या दृष्टीने C क्लासमध्ये मोडते. हिची हाईट इथपर्यंत येईल, पडणार नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल हाय आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, कृषी अमृतच्या तुलनेमध्ये SSM किंवा RNPHचं प्रमाण वाढवायला पाहिजे. कृषी अमृतने पाला वाढतो, हाईट वाढेल. कृषी अमृतने पाला वाढेल, हाईट वाढेल. आणि RNPHने शेंगा वाढतील. तुम्हाला काय हवं आहे? शेंगा दोन्ही हवं आहे. दोन्ही दोन्ही द्या. तुम्ही दोन्हीचं संतुलन बिघडू नका. नका.
मग तुम्ही जर याच्यामध्ये आता एकरी किती टाकलेली आहे बॅगा? बॅगा 6 बॅगा टाकल्या 3 6 कृषी अमृतच्या हा. आणि RMPH RNPH दोन दोन पुढे एकरी एकरी म्हणजे 1200 ग्रॅम. हा आणि हे पीक काय आहे, खूप खादाड आहे. खादाड आहे आणि याच्यामध्ये काय तयार होणार आहे? तेल. तेल तिळामध्ये काय तयार होतं? तेल तेल. तुम्हाला माहिती आहे का, तिळाचा जर दिवा लावला तो तुपाच्या खालोखाल असतो. कशाच्या? तुपाच्या. आणि तिळाचं तेल हे अंग चोळण्यासाठी एक नंबर असतं, माहिती आहे सगळ्यांना. आणि सर्वात खायला तर ते आणखीन कॅल्शियमसाठी सगळ्यात बेस्ट. तिळाचं तेल खाल्लं तर कॅल्शियम लेवल काय होते? स्ट्रॉंग होते. हे जे पांढरं पांढरं तुम्हाला जे फूल दिसतंय हे सगळं कॅल्शियम आहे. म्हणजे त्याला एवढं हाय लेवलला जर कॅल्शियम लागतंय तर तेवढा हाय लेवलचे न्यूट्रियंट्स पण त्याला द्यावं लागेल. द्यायला पाहिजे. पण आपण ते देत नाही. मग काय होतं, तुम्हाला असं लक्षात येईल की याची जी भूक आहे, समजा एसिडिटीचा प्लॉट कसा असतो बरं, की तो पूर्णपणे टेबल टॉप असतो. नंबर 1. नंबर 2, त्याची फळधारणा ही इतरांपेक्षा कमीत कमी 2 ते 3 पट असते. राईट. आणि सर्वात महत्त्वाचा बदल, याचं जे तेलाचं कंटेंट आहे तुम्ही केमिकलवाल्यांपेक्षा दुप्पट मिळणार. म्हणजे त्यांच्या याच्यात जर समजा किती किलोला केवढं तेल निघतं, समजा त्याच्यामध्ये 1 किलोला जर 100 ml निघत असेल तर आपल्याच्या 150 ते 200 ml निघणार. एवढा फरक पडतो. वजनही वाढतं नाही त्याच्यात. मग तेच म्हणतो ना मी, ते तेलाचंच वजन वाढतं ना. मग तेल खायला पण एकदम चव असते. चव असते. आपल्या तेलाला खायला चव असते. मग मला सांगा, शेवटी सोन्याची किंमत सोन्यासारखीच मिळणार ना. तुमचा खर्च किती आहे एकरी? फवारण्या आणि खतं, शेणखत असेल तर ते धरून, शेणखत नाही. बरं, मग दुसरं कोणतं आहे? रासायनिक खतं आणि फवारण्या किती झाल्या? एक फवारणी केली, खताचा डोस दिलाय. एकरी किती खर्च आला असेल? 3,000 रुपये, 5,000 रुपये. एकरी 5,000 रुपये तुम्ही तसाही खर्च करता. आणि अजूनही तुमचं पीक हातात येईपर्यंत फवारण्या आणि तुम्ही काहीतरी मध्ये सोडणार, युमिक सोड, हे सोड, म्हणजे तुमचा अजून 5,000 रुपये खर्च होणार. म्हणजे 10,000 खर्च एकरी तुम्ही तसाही करताय. एवढे जे तिळाचे शेतकरी आजूबाजूला 10,000 एकरी करता की नाही? कपासला पण 10,000 करता, सोयाबीनला पण 7-8 हजार रुपये, 5-7 हजार रुपये जास्त येते. कपाशीला 20,000 जवळपास. कपासला 20,000. 20-25 काय बात करता? तुम्ही कपासला किती खर्च केला होता एकरी? एकरी समजा का खताचाच खर्च आणि आपलं RNPH वापरलेलं आहे. किती आला असेल खर्च सर? खर्च काय 15 ते 20 हजार रुपये. 15-20 हजार एकरी. मग 15 ते 20 हजार तर तुम्ही पण करताय. पण दुसऱ्या वर्षी खत कमी दिलं ना. मग ऐका. पहिल्या वर्षी 27 पोते दिले 2 एकरला. हां, दुसऱ्या वर्षी 25 दिले. तरी पण उत्पन्न 38 क्विंटल झालं. कारण ते नंतर काढलं होतं लवकर, त्याच्यात दुसरं पीक टाकलं ना. मग म्हणजे ते काढून गहू पेरलं होतं. 38 किती मध्ये झालं ते? 2 एकरातच. म्हणजे 19 दुसऱ्या वर्षी पण ॲव्हरेज भेटलं, हा. जिथं 21 भेटलं होतं. हा. लोक म्हणता मागच्या वर्षी ॲव्हरेज भेटलं का, या वर्षी भेटत नाही. नाही, पण खताचं प्रमाण कमी केलं ना. मग कमी केलं तर थोडंसं उत्पन्न घटलं. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, एसिडिटीचं खत तुम्ही जेवढं जास्त टाकाल तेवढं उत्पन्न जास्त. किती गॅरंटी नाही. लोक लकी ड्रॉची तिकीट फाडतात, हे तर गॅरंटेड ड्रॉ आहे. यावर्षी तर काही दिलंच नाही. बरोबर. रासायनिक खत दिलंच नाही त्याच्यात. काहीच नाही. काहीच नाही. त्याच्यात गहू, सोयाबीन होतं, तूर होती. सगळं काढतं. हो. म्हणजे Without काही पेरलं. काही कुठलंही खत दिलेलं नाही. त्यांनी फक्त पेरलं. तरी पण सोयाबीन किती आलं? त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये 1 टाली सोयाबीन निघालं. किती झालं असेल ते? तरी 25 क्विंटल असेल. 22-23 क्विंटल आरामात. त्या 2 एकरमध्ये 1 टाली सोयाबीन निघालं. 6 एकरमध्ये अर्धी टाली सोयाबीन निघालं. त्याला लागून आहे, तिथं वापरलं नाही. 6 अर्धी ट्रॉली. आणि ह्या 2 एकरमध्ये 1 ट्रॉली अख्खी भरलेली. म्हणजे आदल्या वर्षी तुम्ही 21 गोण्या टाकल्या, 27. दुसऱ्या वेळेस 25. आणि तिसऱ्या वर्षी काहीच नाही. तरी पण त्याच्यामध्ये ट्रॉली भर सोयाबीन झाले. आणि शेजारी 6 एकरमध्ये त्याच्या अर्धे झाले, 2 एकर पेक्षा. 2 पेक्षा. हे उदाहरण आहे. मग हे काय बदल झाला आणि का बदल झाला, मी तुम्हाला परत ते सांगतो. काय होतं माहिती का, आपल्या सगळ्यांना एक शिकवलेलं आहे काय, की NPK शिवाय शेती पिकू शकत नाही. बरोबर आहे. नंतर मायक्रोन्युट्रिएंटचा फवारा मारावाच लागतो. किडीवर फवारा मारावाच. लागणार. तुम्ही याच्यापैकी काहीच करत नाही. काहीच नाही. त्याच्या 2 एकरमध्ये काहीच केलेलं नाही. रासायनिक खत टाकलेलंच नाही. काहीच टाकलेलं नाही. फवारा बी फवारे नॉर्मल मारले समजा. एखादा
फ्रूट चार्जर वगैरे असं फूड चार्जरचं प्रमाण वाढवलं. 200 लिटरला 2 लिटर टाकलं फूड चार्जर. 10 ml ने दिलं. हा 10 मग तेवढंच प्रमाण त्याचं. ते आम्ही कमी वापरतो. दरवेळेस तुम्ही कमी वापरता. म्हणजे एक लक्षात घ्या, तुमच्या विभागामध्ये विदर्भामध्ये लोक पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 25% वापरता फक्त एससीटी. किती? बरोबर आहे सर. तरी एवढे रिझल्ट येतात. विचार करा, जर 100% वापरायला लागले तर तुमच्याकडे तर उत्पन्नाचे रेकॉर्ड तुटून जातील. येण्याचे मार्ग कोणी थांबवलेले आहे? स्वतः. की आता ह्या वर्षी तुम्ही ह्याला केलंय तर याला किती एकरी किती खतं टाकलेत? एकरी याच्यात 6 पोते टाकले. 3 एकरी 2च टाकलेले आहेत. एकरी 2च पोते कृषी अमृत. हो. आणि बाकी त्याला जोडीदार याच्यात 2-2 1 याच्यामध्ये पूर्वीचं पीक. पूर्वीचं आहे ना, डाळिंब असताना टाकलेलं आहे. अच्छा. ते SSM टाक म्हणजे कृषी अमृत नाही म्हणत होते हा टाका. हा हा मी त्यांना बोललो थोडीशी जोड द्या हा, हा. म्हणजे भुसभुशीत होईल. तुम्हाला एक सांगू का, याला 2 गोण्या म्हणजे खूप कमी झालं. समजा तर ह्या पिकाला त्याला एकरी कमीत कमी 5 गोण्या पाहिजे. कमीत कमी 5 तर तुमच्या जमिनीला, हा. आणि नवीन जर असतील तर 10 गोण्या 10 पाहिजे. गोण्या पाहिजे. बरोबर आहे. बघा लक्षात ठेवा, त्याची जी मिनिमम भूक आहे तेवढी तर भागायला पाहिजेच. तुमचं का समजा कामाला पैलवान आहे, हा याला कमीत कमी 3 पोळ्या लागता खायला, तेवढ्या तर दिल्याच पाहिजे. तुम्ही जर तो 1 पोळीवर आणला तो 3-4 दिवसामध्ये पळून जाईल कुठेतरी. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, रासायनिक खतांमध्ये तुमच्या दरवर्षी जमीन नापीक होत चालते. म्हणजे खताचा डोस वाढवावा लागतो आणि तुम्हाला फवारण्यांचे पण डोस वाढवावे लागतात. रोगराई वाढते. वैदिकमध्ये खताचा डोस कमी केला तरी उत्पन्न टिकून राहतं टिकून आणि रोगराई तर येत नाही. येतच नाही. का तुमच्या कापसावर बोंडाळी किती आली? आलीच नाही अजिबात. कोकडा काहीच नव्हतं. काहीच नाही. थ्रिप्स काही कुठलाच प्रकारचा रोग आलेला नाही त्याच्यात. मध्ये किडीचे हाल होतात का? त्याला जे हवं जी प्रोटीन आहे केमिकलचं, ते आर्टिफिशियल प्रोटीन त्या झाडामध्ये नसतं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, SCT वैदिक हे तुम्हाला शुद्धतेचं महत्त्व सांगतं. केमिकलमध्ये तुम्ही किती पण चुका करा, तुम्हाला केमिकलमध्ये आपली चूक कधीच कळत नाही. कारण वातावरण बिघडतं, कारण केमिकल विष आहे, कारण आपोआप रोग किडी येतात, नैसर्गिक आपत्ती येते. बरोबर आहे. परंतु SCT वैदिकमध्ये शेतकरी उघडा पडतो. कसा? त्यांनी जर कमी जास्त वापरलं तर लगेच पिकात बदल दिसतो. पीक सांगतो. त्यांनी जर काही चुका केल्या, त्यांनी जास्त पाणी दिलं तर लगेच पीक सांगतं. SCT वैदिकमध्ये एखाद्या शेतकऱ्याने मध्येच जर केमिकल वापरलं तर लगेच पीक सांगतं. तुम्ही SCT वैदिकमध्ये कमी डोस टाकला तरी पीक सांगतं, जास्त टाकला तरी सांगतं. तुम्ही लपवून ठेवू शकत नाही. तुमच्या भागामध्ये समस्या काय माहिती का, की शेतकऱ्यांना थोडं द्यायचं आणि थोडं घ्यायची सवय लागली. हां आपोआप यायची काय लागली? सवय लागली. त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय आहे की जास्त लागतच नाही. मग जास्त लागत नाही तर जास्त मिळत बी नाही. पेराल तसे भेटेल तुम्हाला. 1 रुपया जर पेरला तर 1 रुपयाच उगवेल. का 1 रुपयाला 10 रुपयाची नोट लागेल का? नाही लागणार. सिंपल आहे ना. म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये जर SCT वैदिकचं जर पेरलं, जेवढ्या प्रमाणात पेराल, जसं आपण जसं म्हणतो की नाही, तुम्ही गाडीला ज्याप्रमाणे जास्त पेट्रोल टाकाल तेवढी ती लांबवर जाईल. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे. मग हे पीक तुमचं लांबवर जाण्यासाठी तेवढं काय दिलं पाहिजे? पोषण आता माझ्या हिशोबाप्रमाणे तिळाच्या पिकाला तुम्हाला पाहिजे एकरी कमीत कमी 10 बॅग. 10 तुम्हाला जर याच्यामध्ये माणूस जर गायब करायचा असेल, 6 फूट जर करायची असेल तर कमीत कमी तुमचं कृषी अमृत 10 बॅग, RNPH पाहिजे 3-3 किलो 3 एकरी. नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी 1 पट्टा करून बघा एकरचा, तुमचं उत्पन्न याच्यापेक्षा 3 पटीने येईल. उत्पन्न तुमच्या भागामध्ये किती पण वाढू शकतं. परंतु काय झालं आहे, केमिकलने आम्ही एडी चोटी का जोड लावलेला आहे, तरी आमच्याच्याने ते होत नाही. आणि आता गंमत काय झाली आहे, जर कुणी लावलं, समजा आता एखादा काय म्हणतो की नाही बा याच्यात काय राहिले, राम नाही आहे, बरोबर आहे, आपण बाग लावू, तर लोकांनी काय केलं, संत्र्याच्या बागा लावल्या. संत्रा तुमच्याकडे सतत काय असते, गरम हवा चालते. हवा कशी चालते? गरम. आता लक्षात घ्या, उष्णता वेगळी आणि गरम हवा वेगळी. तुम्ही जर कधी, म्हणजे हे तुमच्याकडं नाही परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती आहे,
तर तुम्ही जर चुलांगण असतं बघा स्वयंपाकाचं, हां त्याच्या समोर जर उभे राहिले त्याची आई लागते बघा अशी. हां आई म्हणजे गरम झालेली हवा. बरोबर आहे. आता तुमच्या चंद्रपूरला जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यामध्ये त्या पाईपमधून काय सोडतात? स्टीम. स्टीम सोडतात. स्टीम म्हणतात ना. स्टीम म्हणजे काय? वाफ. वाफ. मग ती पाण्याची वाफ जशी असते तसं ज्यावेळेस ही लू चालते तेव्हा हवेमधले कण आणि हवेमधलं पाणी हे दोघे पण काय होतं? गरम तापतं. होतं, तापतं. आणि ते तापलेलं येताना जेव्हा तुम्हाला स्पर्श करून जातं तर उष्णता इथं सोडून जातं. हां उष्णता इथं सोडतं आणि पुढे उष्णता सोडून निघून जातं. म्हणजे तुमच्या मागची हवा गरम राहते, थंड राहते आणि तुमच्यावरून जाणारी हवा काय असते? गरम. गरम आहे. आपण मनुष्य आहे, जीवन आहे, जिवंत आहे. हे काय आहे? जिवंत आहे. प्राणी जिवंत आहे, वनस्पती जिवंत आहे. मग ते काय करतात? ते शोषून त्याची उष्णता शोषणे. बघा तुम्ही कुठल्याही पदार्थाला हात लावा तर आपल्याला काय बसतो? चटका. हां चटका बसतो म्हणजे त्याच्यातली उष्णता कुठं घुसते? आपल्यामध्ये. आपल्या शरीरामध्ये घुसते. प्लास्टिक असं आहे का ते स्वतः वितळतं पण उष्णता ट्रान्सफर करत नाही. आपण म्हणतो उष्णतेचे सुवाहक आणि दुवाहक. दुवाहक. मग आपण सुवाहक आहे. करंट बी आपल्यामधून काय होतो? प्रवाहित होतं. पास होतो, आहे का नाही? म्हणून या झाडामधून सुद्धा इथं जर वायर लावली तर खाली करंट काय होतो? Flow. पास होतो. म्हणून याच्यामध्ये ती उष्णता शोषली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं? आपण जसं म्हणतो ना दूध तापवलं काय येते? साय. साय. त्याच्यामुळे तुमच्याकडे फळधारणा खूप होते. कुठलंही पीक लावा तुम्ही, संत्री लावा, मोसंबी लावा, तुमचं ते काय सीताफळ लावा किंवा तुमचं डाळिंब लावा, सेटिंग खतरनाक होते. हां परंतु तेवढ्या प्रमाणात पोसण्याची ताकद त्या झाडात नसते. का नसते? कारण ती सेटिंग झालेली आहे ना. त्याचं कारण ही लू आहे. ही काय करते? ताण बसवते. ताण बस. आणि ताण बसल्यामुळं लवकर कार्बोहायड्रेट कन्वर्ट होतं फुलामध्ये आणि फळामध्ये आणि त्याची कळी लवकर भरते. तुम्ही रस्त्याने येताना जर पाहिले काही काही झाडांना बघा नुसते फळं लटकलेले, शेंगा लटकलेल्या असतात. हां नुसते शेंगा, पानाचा कारण पान का नाही? कारण काडीवर पानापेक्षा कमी परिणाम होतो. म्हणून झाड काय करतं? पान गाळून टाकतं. कारण पान जर शिल्लक ठेवलं तर झाडातलं पाणी काय होतं? लगेच वाफ होऊन निघून जातं. मग झाड नियोजन काय करतं की पान लगेच गाळून टाकतं खाली, कारण खालून काला सपोर्ट नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये काडी शिल्लक राहते. मग काडी शिल्लक राहते ज्यावेळेस तुम्ही त्याला बाग फोडणार आहे त्यावेळेस सगळा काय निघतो? मालच निघतो. मग अशा वेळेस तुम्ही त्या झाडाची पत्ती मेंटेन करायला पाहिजे. पण शेतकरी फळ दिसलं म्हणल्यावर तो तर त्याला गुदगुल्या होतात. फुलं म्हणजे पैसे आहे की नाही? आणि मग तो ते फळच घेतो. मग त्याच्यामुळे काय होतं? पानांची संख्या कमी, अगोदरचं स्टोरेज पूर्ण वापरलं जातं आणि मग झाड आतून काय होतं? पोकळ. आणि मग अशा झाडाला सगळ्या प्रकारच्या आतल्या किडी लागतात, रोग लागतात. म्हणजे त्याला तुम्ही डिंक्या म्हणता, खोडकीड म्हणता, काही लोक त्याला स्टेम बोरर, पिन होल बोरर, हे सगळे रोग तुमच्या वावरामध्ये एंट्री करतात. तुमच्या मुळांमध्ये नॅमेटोड एंट्री करतो. अशा प्रकारे सल लागते झाडाला. मग हे सगळं कशामुळे होतं? त्या लूमुळे होतं. म्हणजे ती लू तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तिकडे ताण द्या म्हणलं तर ताण बसत नाही. लोकांना बळच ताण द्यावा लागतो. तुम्ही जर एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची एनर्जी जर खर्च होती तर तुम्ही तेवढी डिपॉझिट पण केली पाहिजे. मग तुमच्या भागामध्ये बेसोल्डोस एसिड वैदिकचे पॉवरफुल जर भरले तर तुमच्या बागा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देतील. पण आपण काय करतो? दिसतंय मग काय करायची गरज आहे? म्हणून आम्ही काय सांगतो? थोड्या क्षेत्राला वापरा. आता हीच तीळ तुम्ही जर 1 एकरला वापरली असतील, त्याला जर तुम्ही एवढा दाबजोर RNPA जर 3-3 किलो टाकलं असतं आणि SSM जर 4-4, 2-2 टाकलं असतं तर किती खर्च आला असता सर? 22 आणि 20,000मध्ये 5,000 वाढले ना. 5,000मध्ये तुमचं उत्पन्न तिप्पट होतं. किती? 3 पट. आता तुम्हीच काढला ना 21 क्विंटल. बरोबर आहे. तुमच्या शेतीमध्ये खूप ताकद आहे. फक्त तुम्ही काय करता? जपून जपून मूठ सोडता. आणि सगळ्यात दुर्दैव काय वैदिकचं माहिती आहे का? उत्पन्न चांगलं दिसलं असं का झाला शेतकरी गेलाच लग्नाला. पण ते काय बघायचं? 1 नंबर आहे. अरे पण 1 नंबर आहे बेटा, बरोबर आहे, परंतु त्याला तर आत्ता खायला पाहिजे ना. बघा चांगलं निरोगी आहे ना तेव्हाच खायला टाका, आजारी पडल्यावर नका टाकू. बरोबर. त्याला पचत नाही. हो पचत नाही. तुम्ही निरोगी आहे ना तेव्हाच. तुमच्या आपल्या मातीमध्ये जर तेवढी ताकद जर दिली तर तुम्हाला परत रोगावर खर्च करायची गरज नाही आहे. मी काय म्हणतो? रोगाला पैसे काहीच देऊ नका. ते सगळे पैसे कुठं घाला? पोषणात. माती बलवान तर पीक पहिलवान, आणि पीक पैलवान असेल तर शेतकरी धन्यवाद. आहे का नाही? मग शेतकरी धनवान झाल्यावर तो ग्राहकाची पण काय करेल?
आरोग्याची काय करील? काळजी घे. काळजी करेल. गरीब शेतकरी ग्राहकाच्या आरोग्याची काय काळजी गेलो? तो म्हणतो आधी पीक तर येऊ दे, मग ग्राहकाचं नंतर पाहतो. ते पिकू देतं खरं. म्हणजे साहेब, आता जे तुमच्याकडे शेती आहे आणि ज्याप्रमाणे तुमची सगळ्यांची शेती आहे, त्या शेतीमध्ये ते जे बदल तुम्ही पाहिलेले, तुम्ही 100%वर अजून आलेले नाही आहे. नाही. म्हणजे 100%चे 2 उदाहरणं आहे. पूर्ण ताकदीने डोस टाकणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे केमिकल अजिबात न वापरणं. बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी केमिकल अजिबात नाही वापरत, पण डोस अर्धवट टाकतो. कधी कधी डोस 100% टाकतो आणि केमिकल वापरतो. मग तुम्ही जर करायचं आहे तर 100%. SCT वैदिकचं कसं आहे, SCT वैदिकमध्ये शेतकरी उघडा पडतो, त्याच्यामुळे तो लवकर एकमेकाला पास करत नाही, नॉलेज कमी वापरतो आहे. कारण त्यांनी केलेली चूक लगेच काय होते, लक्षात येते, लगेच एक्सपोज होते. तसं केमिकलमध्ये तुम्ही काही जरी चुका केल्या तसे रिझल्ट त्याचे येतच नाही. सगळा तो खेळच खोटा आहे सगळा. खरं आहे की खोटं आहे? केमिकलचा खेळ जर खरा असता तो बुरशीनाशकांनी बुरशा गेल्या असत्या, कीटकनाशकांनी कीड गेली असती, पोषकांनी पोषण झालं असतं आणि शेतकरी राजा झाला असता. कोरोनामध्ये कांदा लावला होता ते. बर. त्यांना रासायनिक खत वापरलं नाही. हां. मग मला असं वाटलं की त्यांना आवड आहे याची ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकची. बरं. हां. म्हणून मी आपले सर टीम आली होती. तुम्ही कसं वापरायला लागले? मी युट्यूबवर पाहून बर. मी तुमची ते स्लरी पाहिली. स्लरी पाहिली, म्हटलं एवढ्या पैशात तर उत्पन्न येते, मग हे करा. बरं. स्लरी पाहून मी जुळलो. कपाशी चालू आहे आपली त्याच्यावर कपाशी करताय तूर कपाशी. तुम्ही. कपाशीला किती वापरता त्याला? मी यंदा तरी कमी वापरलं. मी तरी 2 डोस वापरले. कितीचे वापरले? एकरी 3 पोत्याचे. 3 पोते. आणि त्याला RNPH वगैरे RNPH नाही दिला. नाही, फक्त कृषी अमृतच आणि सॉईल चार्जर. बरं, चांगलं आहे. मग तुम्ही यांना सांगितलं. तुमचे कपास किती निघते आता? या बारी कमी निघली, कारण ते पाणी भरपूर झालं पाण्याच्या क्षेत्रात. बरोबर आहे ना. मग मी काय बोललो, तुम्हाला जर पाऊस, ऊन वारा पावसापासून जर संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला RNPHच वैदिकच तुम्हाला संरक्षण करू शकतं. नुसतं कृषी अमृत तुमचं संरक्षण करू शकत नाही. कृषी अमृत म्हणजे भेळ आहे. आणि त्याच्यामध्ये जर चिवडा टाकायचा असेल, जे तुमचा जो ड्राय फ्रूटचा चिवडा आहे तो काय आहे? RNPH. आणि तुम्ही जर आणखीन भारी म्हटलं तर मग SSM. ते त्याच्यामध्ये मग आणखीन जसं आपण बुंदीमध्ये गुलाबजाम टाकतो, राजा राणी. हां, मग SSM म्हणजे मग ते कृषी अमृत बुंदी आहे आणि SSM मग राजा राणी आहे. तुम्ही यांना सांगितलं. अंडरमध्येच आता चालू आहे, मला काही जास्त त्यातली आयडिया नाही. ते सांगतात, मी तुम्ही म्हणताल ते टाकतो मी. बरं, तुम्ही सध्या काय करताय मग? निमुळीला काय टाकताय? निंबोळी सध्या हेच RNPH. सगळं वापरताय. बघा, 100%. शिष्य सगळं वापरतोय, गुरु अर्धच वापरतोय. पाहिलं ना गंमत? हे असं आहे. हां, बरं. मग तुमचं काय अनुभव आहे आता? नाही, अनुभव एकदम चांगला आहे. लिंबू लागले माझ्या याले, म्हणजे पहिल्यापेक्षा एकदम झकास आहे. झाडाचे पिवळे होते त्यांचे. 5 वर्ष झाले त्यांच्याजवळ चिक्कूचे 2 झाड आहे. आता यावर्षी त्यांना लागले नव्हते चिक्कू. बरं. आणि यावर्षी एकदम भरपूर चिक्कू लागले. लागलेले. किती लागले? 2 डोस दिले तिला. 2 डोसमध्ये. म्हणजे चिक्कू आणि निमोनी दोघींना पण एकदम. एकदम सॅटिस्फॅक्टरी आहे मी एकदम. तुम्हाला एक सांगू का? हे बघा, एक लक्षात घ्या. तुमच्याकडे जी ऊन चालतं ना, हवा चालते ना, गरम हवा, त्या गरम हवेने काय होतं, तुमच्या पानांमधलं क्लोरोफिल जळून जातं. क्लोरोफिल म्हणजे काय? हरितद्रव्य. हरितद्रव्यामुळे पानं कशी दिसतात? हिरवी. मग तेच जर जळून गेलं, कारण त्याच्यामुळे जेव्हा पाण्याचं केमिकलमुळे ते काय होतं, पानचट बनतं. मग त्यातलं पाणी जळून गेलं की ते हरितद्रव्य पण जळून जातं आणि मग तुमची बागा पिवळ्या पडायला लागतात. बरोबर आहे. तुम्ही पोषण जर जास्त दिलं इथे तर तुमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघेल. आणि हे विश्वास तुम्हाला देण्यासाठी मी इथं आलो आहे. ज्या भागामध्ये जमिनी अशा नाही आहे त्या भागात जर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघत असेल तर तुमच्याकडे किती निघेल? जर तुम्ही 100% वापर केला, रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघणार. ज्यावेळेस तुमच्या तेलाला क्वालिटी मिळेल साहेब, व्यापारी तुटून पडणार. खरं आहे की नाही? आणि जर तुमच्या तेलाला जर समजा जर क्वालिटी नसेल तर व्यापारी काय पडून मागणार. केमिकलचा तेल व्यापारी कसा मागणार? पडूनच मागणार. त्याला जर कळलं की ह्या तेलाला मार्केटमध्ये फार मागणी आहे तर तुमचं तेल अजून 100 रुपये वाढून घे, पण मला दे बाबा. मग ही क्वालिटी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी सोनं पिकवलं पाहिजे. सोनं घरात पडून राहिलं तरी पैसाच आहे. आज तुम्हाला भीती आहे, पाऊस आला तर खराब होतं, वादळ आलं तर खराब होतं, परंतु गॅरंटी बघा, एवढं मोठं जर तुमच्याकडे तीळ झालं तर पडतं 100%. काय म्हणते तुमचं? गहू मोठा झाला तर काय होतो? पडतो. SCT वैदिकचा माल पडत नाही बिलकुल. बरोबर आहे. आणि तुम्ही जर 100% जर पीक जर
एसिडी वैदिकवर जर पिकवलं खूप ताकद देऊन तर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघतं. मग त्याप्रमाणे काम करा. कांदा एवढ्या क्वालिटीचा निघाला हां. वगैरे विचारा ना. माझा मार्केटपेक्षा 10 रुपयानं शिल्लक घ्या. म्हणजे कसं जिथं समजा ते 3000 म्हणजे 2800 रुपये खंडी हे होतं की नाही, तर आपलं 3200 रुपये खंडी. 200 रुपये वाढले हो, क्वालिटीमुळे. क्वालिटी पण आताही घरी कांदे कट्टे नेऊन ठेवलेले आहे. हां, त्याच्यात अजून असा सडलेला वास निघून जायला. किती दिवसांपासून ठेवलेले? झाले 2 महिने झाले. शिवरात्रीला काढला होता कांदा. शिवरात्रीला काढला? हो. किंवा पावसाळी कांदा होता का काय? नाही आपलं अर्धा रब्बी तो पावसाळीच म्हणायचा ना तो आता. हो, सोयाबीन निघाल्यानंतर टाकले. मला सांगा तुम्ही हात सोडा, म्हणजे तुम्ही कांदा यांचा पाहिलाय का तुमचाच आहे? नाही भाऊ. भाऊ आहे. कांदा कसा आहे क्वालिटी? अच्छा, मग इथं आज कशासाठी आले? आम्ही दोन म्हटलं विजिट आहे, रामसर घेऊन राहिले म्हणून आम्ही पण आलो. हा, म्हणजे शेतकरी आले आनंद होतो, पीक पाहिल्यावर आनंद होतो आनंद एकदम मस्त आणि शेतीमध्ये शेती करावीशी वाटते. वाटते. हां, मग हे माझं उद्दिष्ट काय आहे का तुम्ही शेती केली पाहिजे, ती बी आनंदाने. माझी फुलशेती आहे. जे फुलण्याला दुकान आहे त्याचं, ते कांदा काढणं चालू होता. आले ते हां, म्हटलं बा एक कट्ट घेऊन जा. नाही नाही म्हणे, हा आता असं आहे म्हणे, मी 15 किलो घेऊन जातो. बर बर. 20 किलो घेऊन गेले. हां, 4 दिवसाच्या अगोदर म्हणे कांदा आहे का म्हणे. कांदा 1 नंबर आहे म्हणे राजू, खाले गोड आहे म्हणे. आणि केमिकलचं काही नाही सर. 30 घंटे आम्ही ते म्हणजे 1.5 महिना झाला विकले काढल्याबरोबर गावातच. हां. आता काहीच जण विचारू राहिले गावात. गावातले विचारून. बघा तुम्हाला मार्केटला जायची गरज आहे का? नाही. तुम्ही जर तुमचं मन मोठं केलं ना, तुमचं एकही बाग फेल जाणार नाही. तुमचं होतं काय राहिले सध्या माहिती का, तुम्ही जरा जपून जपून हात सोडता. केमिकलमध्ये लोक मोकळा हात सोडता आणि वैदिकमध्ये जपून सोडता, म्हणून समस्या आहे. आणि विदर्भामध्ये तुम्ही जर ह्युमस गोल्ड आणि अमृत जलचा वापर जर केला, अमृत जल म्हणजे पाणी शुद्ध करणारं पावडर, ते जर वापरलं तर तुमच्याकडे म्हणजे रिझल्टला काही मरणच नाही. तुमची जमीन जर कोरडवाहू आहे तर त्या जमिनीला आराम मिळतो. काय मिळतो? आराम मिळतो. आराम मिळाल्यामुळे त्या जमिनीचा कस उतरला जात नाही. ठीक आहे. आता अशा जमिनीमध्ये तुम्ही जर रसायनं टाकले तर ते रसायनं दरवर्षी ॲड होत चालतात आणि तुमचा खर्च वाढत जातो. रासायनिक खतं म्हणजे नॉनव्हेज. तुम्ही जर नॉनव्हेजच्या घरामध्ये गेले, त्यांच्याकडे 24 तास नॉनव्हेज होतं, अशा घरात गेले तर शाकाहारी माणूस माळकरी माणूस तिथं काय होणार? उपाशी मरणार. ते उपाशी मरणार तो माणूस म्हणजे तो तिथे थांबणार नाही. तसं उलटं करा. आता माळकरी गळे आणि जो नॉनव्हेज म्हणजे सोडून दुसरं काही खातच नाही तो तिथं काय म्हणणार? उपाशी मरणार. तण जे आहे ते रासायनिक खतांचे अंश ओढतं. नेहमी लक्षात ठेवा. कशाचे? तुम्ही रासायनिक खतांचे जेवढा वापर वाढवाल तेवढं तण वाढतं. जेव्हा रासायनिक खतांचा वापर कमी कराल तण काय होतं? कमी होतं. आता तुम्ही यांचं शेत पहा. यांच्या शेतामध्ये तुम्हाला काय दिसतंय? पिकच दिसतंय. तुम्हाला तणाचा त्रास किती आहे? तणाचं याच्यात तर हे पडीतच होतं, डाळिंब होतं याच्यात. बोला पडीक म्हणल्यावर तर खूप तण होतं. तर एवढं नाही, एक निंदन दिले, एक डवरणी आहे. बरोबर आहे. संपला विषय. एवढ्यात येईल का तुमचं? हां, तुम्ही तणाला घाबरू नका. मग तुम्ही कशाला घाबरा? रासायनिक खतं टाकायला घाबरा. कारण तणाचं जे मेन खाऊ घालणारं कोण आहे? रासायनिक खत. राईट. मग तुम्ही मला रासायनिक खत नाही टाकलं तर पिकणारच नाही. हे काय? तर तुम्ही किती युरिया टाकला? हिऱ्या नाही टाकले. किती वर्ष झाले? हिऱ्या टाकतच नाही. किती वर्ष झाले? जेव्हापासून मी SCT बरोबर कनेक्ट झालो तेव्हा हिऱ्या टाकत नाही. गव्हाला पण हिऱ्या टाकलेलं नाही. काय हो साहेब? हिऱ्याच्या विरोधात आहे. माती खराब करते ना ते. अरे हो, असं काय म्हणता? हे पुअर मॅन्स फर्टिलायझर आहे. नाही गरीबाचं खत आहे. नाही त्याला गरीब करणारं खत आहे. याच्यामध्ये हिऱ्या टाकला असता त्याच्यावर आणखी रोग आले असते. कळलं? थिप्स वगैरे आले. तुम्ही हेच गरीब शेतकऱ्याला जाऊन सांगा बरं. तो म्हणतो साहेबांनी पैसे घेतले कंपनीचे. साहेबांनी कंपनीचे पैसे घेतले. साहेबांनी त्याच्यावर बंगला बांधला कंपन्यांकडून पैसे घेऊन. खरं आहे का खोटं आहे? त्याचा नाक करतेपणा लपवण्यासाठी तो काय करतो? असे आरोप, अशा पळवाटा शोधतो. म्हणून हे लक्षात ठेवा, ज्याची मानसिकता गरिबीची आहे त्याला कोणीच श्रीमंत करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर याला भरपूर पोषण दिलं तर तुम्हाला ते देणार पण भरपूर आहे.
अलग लक्षामध्ये. मग हा जो विषय आहे की तणाचा जो विषय आहे तुमचा तो फार सोपा आहे आणि कोरडवाहू म्हटलं तर आणखीन सोपा आहे. तुम्ही जर SCT वैदिक वापरलं, जसं यांच्या शेतामध्ये तण नाही होते आणि तरी पण यांनी डोस 100% वापरत नाही आहे. हे जर 100%वर जर आले, हे जर 200%वर जाऊ शकतात, त्यांची क्षमता पण आहे. ते जर 200%वर गेले तर इथे ह्या वावरात आपण दिसत नाही. तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही जर कोरडवाहू शेतकरी असाल तर तुम्हाला ही आनंदाची बातमी आहे की तुम्हाला खर्च पण कमी येणार. तुम्हाला तण बी कमी येणार, खर्च बी कमी येणार. कारण पहिली गोष्ट, इथे तुम्ही जेव्हा पिकाला खाऊ घालता पहिलं पीक खाणार आणि पीक खाल्यावर पीक तरा काय होणार, तणाला खायला काही शिल्लकच राहणार. हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जमीन जर विष टाकलं तर मग तण वाढणार. तेच पहिले ओढते. नाही, निसर्गाने ती योजना केली आहे. आपल्याला वाटतं तण आहे, निसर्गाने तुमच्या जमिनींना वाचवण्यासाठी, विष ओढण्यासाठी पाठवलेली ती यंत्रणा आहे, स्वच्छता यंत्रणा आहे. जास्त जर पाऊस झाला तर तण काय करतं, ते शोषण करतं आणि हवेमध्ये सोडतं. बागांमध्ये तण का पाहिजे, कारण ते गवतच काय करतं, सगळं पाणी उचलतं आणि हवेत सोडतं. म्हणजे तुमची शेतं लवकर वाळवायचं काम कोण करतं, तण करतं. आणि लोक ते तणामध्ये रोटेवटर घालतात. कशी तुमची शेती पिकणार. संत्र्याला सारखी माती हलवत राहता. तुम्ही रसायनं टाकायची, जमीन कडक करायची आणि नंतर त्याच्यामध्ये काय घालायचा, रोटेवेटर घालायचा. डाळिंबामध्ये आता मी गवत काढून घेतोय, केमिकल काही तणनाशक मारत काहीच नाही असं आहे. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्ही जमिनीवर फळबागामध्ये साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही ती गवतसुद्धा काढू नका. त्याला फक्त ब्रश कटर मारा, खाली लॉन करा, मस्त, काय प्रॉब्लेम नाही. आलं लक्षामध्ये. अशा प्रकारे करा. या मातीचे जे काही जिवंतपणा आहे, सुपीकपणा आहे, तो टिकवा. सेव्ह सॉईल. माती वाचवा, जीवन वाचवा. आणि माती वाचली तर शेतकरी वाचेल. आणि माती वाचवायची तर SCT वैदिकचं काम असते. माती बलवान, पीक पहिलवान. आम्ही वाचवायची भाषाच करत नाही, बलवान करा. आम्ही अशी रडीचा डाव खेळतच नाही. आमचं काय मत आहे, केमिकल काय, तुम्ही जगातली कुठली टेक्नॉलॉजी आणा आणि आमचं एवढं उत्पन्न काढून दाखवा. तुम्ही मिल्क चार्जर दूध प्या, सगळे तुमचे स्टॅमिना बॉडीचा किती करतात. आम्ही गाय घेतली, मिल्क चार्जरचं दूध कसं लागतं. हा, एकदम चांगलं. हां, गिर गाईचं चांगलंच आहे, पण तुम्ही मिल्क चार्जर चाललं तर मग गिर गाईच्या दुधाची मजा आहे. साहेब काय हे पिल्लू किती महिने झाले. हे 5 महिन्यात झाले. आणि चालू कधीपासून केलंय. 5 महिने विकत घेतल्यापासूनच चालू केलं आहे. म्हणजे गाय विकत आणली. हा, ऑक्टोबरपासून चालू केलेलं आहे. बर. मग तुम्हाला तेव्हा माहित होतं का हे आहे म्हणून? हा. काय तुम्हाला काय बदल वाटला आणल्यापासून. बदल म्हणजे आता आधीचं काही बदल नव्हतं, पण आता जो बदल आहे, मी माझ्याकडे आल्यापासून दुधाची क्वालिटी वगैरे चांगली आहे. आणि शांत झाली ती. आधी एवढं की झाल्याबरोबर हे गिर गायचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, दूध काढून देत. हा, दूध काढून देत नव्हती ती. आता तरी फार शांत झाली. नाही तर असं माणसाला जवळ येऊ देत नव्हतं. आता शांत झाली ती, आधीसारखी नाही राहिली. म्हणजे ते जाणवते चमक वगैरे चांगली. चमक आहे, गोचिड नाही त्याच्या अंगावर आजच्या कंडिशन मध्ये. तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम याचा काय असतो, त्रास खूप होतो त्यांना. म्हणजे 5 महिन्याचं वासरू आहे ना. बघा ना तुम्ही काय तब्येत त्याची. स्ट्रॉंग. किती ग्रॅम देतात त्याला सकाळ संध्याकाळ. याला 50 ग्रॅम. 50 ग्रॅम देतात सकाळ संध्याकाळ. याला पण द्यायला सुरुवात करा. हा, याला सुरुवात करा. हे फार शांत आहे. मग ते त्याला पहिल्यापासून मिळतंय ना. ज्याला जन्मल्यापासून मिळतंय, तिला आता मिळायला लागलं. त्याचा DNA मध्ये 100% आहे ना. 100%. माझी गाय लागत नव्हती. हा, ते आता लागली. म्हणजे पाहिलं का जात होती. मी मिल्क चार्जर पासून या वर्षीपासूनच चालू केलं. बर. म्हणजे SCT बद्दल मला 5-6 महिन्यातच माहित झालं सोशल मीडियात. बर. समजा आमचा सिमेंटचा रोड आहे, तिथं बांधत होती. बर. आता वडिलांना उन्हात गाय काढायची सवय, तिला जखम झाली होती. बरोबर. ती बसतच नव्हती. बरोबर. मी मिल्क चार्जर चालू केलं, ते गामन पण राहिली आणि ती जखम पण बसली. असं आहे. पहिलाच प्रॉडक्ट आहे की नाही. असं आहे. आणि एवढंच आहे, शेतीमध्ये जीवनामध्ये आपल्या युद्धाचं कायम चालू आहे की नाही. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. जिंकू किंवा मरू, काही पण हो, फरक पडत नाही. परंतु माणुसकीच्या शत्रुसंघ आमचं युद्ध हे चालूच राहणार आहे. आणि माझं तर स्वप्न आहे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. जय SCT वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम.
तुम्हाला मार्गदर्शन कोण करताय? माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता. माझा मोबाईल नंबर 7775063456. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सागर पाचोरे. तुम्हाला जर शेतीविषयी मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 7030772610. नमस्कार, मी हर्षल मुकेकर. गेल्या 6 वर्षापासून एसीटी वैदिक तंत्रज्ञानासोबत जोडले गेलेलो आहे. पूर्ण एसीटी वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात कुठल्या प्रकारची माहिती हवी असेल माझा नंबर आहे 8669200224. चला चला शेती करूया. जय श्री वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्हाला एक गंमत सांगतो. यांनी काय प्रश्न विचारला की जर आपलं एसीटी वैदिक वापरलं तर सेंद्रिय कर्ब वाढतो का? एक लक्षात घ्या, सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. जमिनीचा आत्मा आहे. सगळ्यात मोठी ताकद ऊर्जेची कोणाकडे आहे? सूर्याकडे. सेंद्रिय कर्बापेक्षाही मोठी गोष्ट कोण आहे? सूर्याचा प्रकाश आहे. हे रहस्य कोणाला माहितीच नाही. सेंद्रिय कर्ब मातीतली गोष्ट आहे, परंतु सूर्य हा पूर्ण सूर्यमालेच्या ऊर्जेचा काय आहे? स्रोत आहे. म्हणजे अक्षरशः त्राटिका एक योगामध्ये प्रकार आहे. त्राटक आहे ना, म्हणजे काय की जे ऋषीमुनी आहे डायरेक्ट सूर्याकडे सकाळी बघता आणि सूर्यातली ऊर्जा काय करता आणि त्यांना जेवण करण्याची गरज. हे कोणाला माहिती आहे का? आज आपण सोलर चार्जर काय म्हणतो तेच आहे ना. सोलर चार्जर काय करता? डायरेक्ट सूर्याची उष्णता घेता आणि गाडी चालवता. बरोबर आहे. पूर्वी गाडी कशावर चालायची? पेट्रोल डिझेल. पेट्रोल डिझेल कशापासून तयार झालं? खनिज तेलापासून. हॅलो, खनिज तेलापासून काय तयार झालं? पेट्रोल डिझेल. पेट्रोल डिझेल खनिज तेल कुठून आलं? जमिनीतून. जमीन ते कसं तयार झालं? एक लक्षात घ्या, खनिज तेल तयार होतं समुद्रामध्ये, विशेष करून ज्या ठिकाणी पूर्वी समुद्र होता किंवा आता समुद्र आहे. आलं लक्षामध्ये? आता UAE तिकडे सगळा समुद्र होता, ज्या ठिकाणी तेल आहे आता, आणि ते आता वाळवंट झालेलं आहे हजारो लाखो वर्षानंतर. आता तुम्हाला सांगायची गंमत अशी आहे की हजारो वर्षापूर्वी जमिनीमध्ये जेव्हा ज्वालामुखी होऊन जंगलं गाडले गेले तर त्याच्या खाली जर ते पाणी साचलं वरती तर खाली जबरदस्त हीट, प्रेशर आणि एकही हवेचा कण बाहेर यायला जागा नाही. तर त्याचं तिथंच काय तयार होतं? ऑइल तयार होतं. फॉसिल ऑइल तयार होतं. बरोबर आहे. फॉसिल फ्युएल म्हणतात त्याला. मग हे खनिज तेल तयार होतं. मग ते शुद्ध केलं का त्याच्यापासूनच ऑइल, त्याच्यापासूनच डांबर, त्याच्यापासूनच रॉकेल, त्याच्यापासूनच पेट्रोल, त्याच्यापासूनच डिझेल आणि विमानाचं पेट्रोलसुद्धा त्याच्यापासूनच तयार होतं. म्हणजे हे जसं आपल्या पाण्यावर तेल तरंगतं की नाही, तशा प्रकारे हे असं एक एक लेअर तरंगतं फिल्टर केल्यावर. रिफायनरी असते ना पेट्रोलची रिफायनरी, ती रिफायनरी जी आहे ती हे सगळं वेगळं करते. म्हणजे हजारो वर्षापूर्वी जमिनीखाली काय काढलं गेलं होतं? जंगलं, प्राणी, वनस्पती. म्हणजे हे ऑइल कशाचं तयार झालं आहे? वनस्पतींचं. मग वनस्पती कशापासून तयार झाल्या? सूर्यप्रकाशाचं प्रकाश संश्लेषण. म्हणजे सूर्याची ऊर्जा पानाने घेतली, पानांच्यापासून काडी तयार झाली, लाकडं तयार झाले, मुळ्या तयार झाल्या, तेच खाऊन पक्षी, प्राणी, वनस्पती, बाकी सगळे जीव तयार झाले. हे सगळे गाडले गेले, त्याच्यापासून फॉसिल फ्युएल बनलं, खनिज तेल. कळलं? म्हणजे डायरेक्ट सूर्याची ऊर्जा घेणं हे तर थेट आहे ना, ती एजंट घेऊन तयार झाली. म्हणजे आधी ती पानाने घेतली, पानाने झाड खाली गेलं, त्याचं ऑइल बनलं, ऑइल बनवलं. आता दुसरा मार्ग काय आहे? सौर ऊर्जा. किंवा सौर ऊर्जा नाही, दुसरं काय आहे ते? गॅस. गॅस बी तोच प्रकार आहे, फक्त जमिनीमध्ये गॅस तयार होतो. ते फ्युएलचीच जमिनीमध्ये काय तयार होतं? गॅस तयार होतं. आधी ते कोणत्या स्वरूपात असतं? घन स्वरूपात, ज्याला आपण काय म्हणतो? पोटॅशियम ह्युमेट म्हणतो, लिग्नाईट म्हणतो. तुम्ही लिग्नाईट शब्द ऐकला असेल ना. हे ज्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहे, कोळसा ही पहिली अवस्था. हे सगळं गाडलं गेलं जर खाली ज्वालामुखीच्या खाली, तर कोळसा ही आता बघा ज्वालामुखी झाला, काही गावं त्याच्या खाली काय गेली, मग ते सगळं काय होणार? काही वर्षांनी कोळसा होणार. कोळसा जर नाही काढला गेला तर त्याच्यापासून पुढे जाऊन परत काय? हिरा तयार होणार. लिग्नाईट म्हणजे आपण जे पेन्सिल लिहितो ग्राफाईट, ते तयार होणार. म्हणजे त्याच्या स्टेजेस आहे ह्या. कार्बनच्या अवस्था म्हणतात त्याला, ज्याला सायन्स माहिती आहे त्याला माहिती. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा सुद्धा त्याच्यातलाच एक काय आहे? प्रकार आहे. मग त्या सर्वांचा बाप कोण आहे? सूर्य. मग आता एसीटी वैदिक काय करतं? जेव्हा तुम्ही मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं RNPS टाकता किंवा LSQ टाकता, त्यावेळेस त्या मातीमधले सगळे जीवाणूंना ते खायला देतं. त्या सगळ्यांना जागा करतं. त्यांना जागा करून त्यांना खायला देतं, त्यांना दष्टपुष्ट करतं. मग ते काय करतात? तिथली माती पूर्ण सुपीक करता. मग सुपीक केल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांना आमंत्रण देता.
मग मायक्रोरायझा डेव्हलप होतो. मायक्रोरायझा डेव्हलप करून पांढऱ्या मुळीला त्याच्याबरोबर सहकार्य करतो आणि जाळं तयार करतो. तर हे जाळं तयार केल्यानंतर त्याला एवढ्या प्रमाणामध्ये वरती अन्नद्रव्य पोहोचली जातात की पानं डेव्हलप करून प्रकाश संश्लेषणाचा वेग काय करतो. मग प्रकाश संश्लेषणाचा वेग तयार झाल्यावर खरं अन्न कुठे तयार होतं. मग 50% हिस्सा खाली जातो. कुठे. आणि त्या मुळांना सगळा रस पुरवतो आणि त्याच्यामधून जीवाणू म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की जे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याला रायझोबॅक्टेरियम असं म्हणतात. रायझोबॅक्टेरियम म्हणजे काय. विविध प्रकारचे अन्नद्रव्य झाडाच्या मुळांना पोच करणारे जीवाणू. हे सगळे जीवाणू तिला डेव्हलप होतात. त्याच्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ तयार होता. याचा पालापाचोळा खाली पडल्यावर तो खाण्यासाठी. त्याच्यानंतर जमिनीमध्ये मायक्रोरायझा डेव्हलप होतो याच्यामधून येणारा ग्लुकोज खाण्यासाठी. मग हे सगळं झाडाला त्याच्याकडून ग्लुकोज घेता आणि स्वतः त्याला सगळ्या प्रकारचे मूलद्रव्य आणि जमीन सुपीक करून देत. मग हे एकमेकाचे देवाणघेवाण चालू राहते. सूर्याकडून जबरदस्त अन्नद्रव्य साठवून घेऊन मग हे अन्न ते काय करतात जमिनीमध्ये अर्ध पाठवता अर्ध पानांमध्ये काडीमध्ये साठवता. मग ही प्रक्रिया तुमची चालू राहते. तर तुम्ही खत जरी इथं टाकला असेल जसं इंजेक्शन तुमच्या कमरेला जरी दिलं तरी तुमचं डोकं राहतं का डोक्याला इंजेक्शन देता. तसं इथे जरी तुम्ही खत टाकलं तरी ते खत पूर्णपणे उचलून जाऊन संपूर्ण झाडाला मिळतं आणि त्याचे पानं जे आहे ती सशक्त बनता आणि त्याचं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन लेवल जमिनीमध्ये काय करते वाढवली जाते. तुमची इथं खत टाका सगळी जमीन सुपीक होते. ही त्याची काय आहे ताकद आहे. म्हणून तुमच्यासाठी गमतीची गोष्ट काय तुम्ही जेव्हा SCT वैदिक वापरता तुम्हाला जगातली दुसरी कुठलीच टेक्नॉलॉजी वापरायची म्हणजे हे बी करा ते बी करा ते बी करा नेमकी रिझल्ट काय याचा. मग शेतकऱ्यांनी सगळंच करायचं तर मग किती खर्च करायचा. म्हणून आम्ही काय सांगतो दुसरं काहीच करायचं काय करू नये. म्हणजे काय तुम्ही जैविक वैदिक वापरा काय नाही परंतु मुद्दा काय तुमचे जे जीवाणू आहे तुमचे जीवाणू काय करतील तुम्ही जे वैदिक टाकलं ते बी खातील आणि बाहेरचे जीवाणू फुकटे असतात. लक्षात ठेवा इथं तयार झालेले जीवाणू आणि तुमचे बाहेर टाकलेले जीवाणू ते एवढे आधाशी असतात त्यांना सेन्सच नसतो. ते तुमच्या जमिनीत जाऊन पॅथोजनसुद्धा होऊ त्यांचं म्युटेशन होतं. म्युटेशन म्हणजे काय त्यांची मती बदलते. त्यांच्या DNA मध्ये काय होतो जे तुमचे मित्र जीवाणू ते तुमच्या पिकाचे शत्रू व्हायला वेळ लागत. म्हणून तर मग फुजारियम आणि फायटोप्थोरा हे जीवाणू का बरं वाढतात ते म्युटेशन होतं. मग तुमचे मित्र जीवाणू जमीन गेल्या पुढच्या जनरेशनमध्ये फायटोप्थोरा बनतात. हे सायन्सनी सिद्ध केलं आहे. मला सांगा तुमच्या मुलाला रोज जर मटण मच्छीन दारून जर हे भेटायला लागलं आणि नाचगाणं ऐकायला भेटलं लागलं ते किती दिवस सज्जन राहील. हां माळ काढून फेकून देईल ते. हां आणि एक बापाला पण चाकू दाखवेल नाव करतो की नाही जमीन. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मती बदलायला वेळ लागत. तसंच जीवाणूंचं पण आहे. लोकांना असं वाटतं की नाही हा जीवाणू आयुष्यभर असाच जीवाणू राहील. नाही त्या जीवाणूची पुढची जनरेशन पॅथोजन होऊ शकते रोगजंतू होऊ शकते. आपल्या शरीरातली पेशी जे आहे केव्हा कॅन्सरची होईल भरोसा. म्हणून कॅन्सरसाठी जे आवश्यक आहे ते खाऊ नका कारण मग कॅन्सरच्या पेशीला खायला भेटतं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी आहे पण आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी त्यांना वर डोकं काढू देत. पण तुम्ही जर कॅन्सरसारखं खायला लागले शिळं पाक जास्त मसालेदार कुजलेलं सडलेलं दारू काय असते कुजलेलीच असते ना. जे मार्केटमध्ये पिझ्झा बर्गर काय आहे सडलेलं कुजलेलं प्रोसेस केलेलं सगळं काय आहे कुजलेलं. म्हणून त्याच्यामुळे कॅन्सर होतं. बघा प्लास्टिक लवकर कुजतं का म्हणजे ते सगळ्यात लेट कुजतं म्हणून त्याच्यामुळे लवकर होतं. म्हणजे तुम्ही कॅन्सरला खाऊ घालता की पांढऱ्या पेशींना ह्याच्यावर तुमचं आरोग्य आहे. म्हणून तोंडातून घास घालताना समोर पांढऱ्या पेशी कॅन्सर पेशी ठेवत जा. तसं मातीला खाऊ घालताना समोर रोग आणि आरोग्य हे समोर ठेवत जा. तुम्ही कधी चुका नाही करणार आहे की नाही.